कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। पंचगंगेची वाटचाल आता धोका पातळीकडे सुरू झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर पोहोचली आहे। सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। या संदर्भातली आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, काय सध्याची पंचगंगेची स्थिती आहे? मी आता प्रयाग चिखलीवर आहे। मी दृश्यांमध्ये दाखवू शकतो की कशा प्रकारे नद्यांचे पाणी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते। ही कुंभी कासारी या ठिकाणी आपण पाहतो की दोन्ही नद्या एकत्र येऊन या ठिकाणी हा प्रवाह येतो आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की भोगावती आणि तुळशी या ठिकाणी आपण दोन्ही एकत्र येताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की याच ठिकाणी पंचगंगा नदीचा उगम होतो। उगमस्थानी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते पावसाचं आलेलं आहे, धरणातून सोडलेलं पाणी आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। सध्या तिची वाटचाल धोका पातळीकडे सुरू असली तरी पण एक दिलासा देणारी गोष्ट आहे की राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे बंद झालेले आहेत। सध्या 2 गेटमधूनच त्या ठिकाणी विसर्ग सुरू आहे आणि त्याचबरोबर कॅचमेंट एरियामध्ये म्हणजे आपण पाहतो की धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार थोडीशी कमी झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की फ्री कॅचमेंट एरियामध्ये देखील थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस अधूनमधून बरसतोय। पण ही परिस्थिती गेल्या 2 दिवसापासून वेगळी होती। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, अनेक मंडलामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला। त्यामुळे आपण पाहतो की नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे। एकूणच आपण पाहतो की इशारा पातळी पंचगंगेने गाठलेली आहे। त्यामुळे प्रशासनाने सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर विशेषतः करून नदीकाठच्या गावांना स्थलांतर होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सध्याच्या घडीला पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती 39 फूट 5 इंचावर आहे आणि धोका पातळी 43 आहे। म्हणजे अवघ्या अजून 4-5 फुटाची जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर आपण पाहतो की खऱ्या अर्थाने अडचण येऊ शकते। पण सध्याच्या घडीला दिलासा देणारी गोष्ट आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद प्रताप, दिलेल्या सविस्तर माहिती